नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशंभरजी पवार यांच्या नांदेड जिल्हा नियोजन समितीवरती निवड झालेली आहे। त्या अनुषंगाने कारणाची प्रक्रिया आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, प्रभारी मंत्री असणारे आमचे जिल्ह्याचे धनंजय भाऊ मुंडे साहेब, आमदार विक्रमजी काळे साहेब व सर्व आमच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम दादांनी जे माझ्यावर विश्वास टाकून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आज, आणि सर्वप्रथम दादांनी जो निर्णय घेतला महायुतीमध्ये सामील होण्याचा, त्या माध्यमातून विकास कामांना खूप मोठ्या प्रमाणात गती मिळालेली आहे। वर राष्ट्रवादी वाढण्यासाठी, भक्कम होण्यासाठी, खऱ्या अर्थांना कार्यकर्त्यांना ताकद मिळण्यासाठी दादांनी जे माझ्यावर जिम्मेदारी दिली त्यास मी पुरेपूर सार्थ होऊन काम करण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या माध्यमातूनच अजून एक जबाबदारी दादांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिली आहे। या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व मला जी जिम्मेदारी दिली त्या माध्यमातून मी शेतकरी, विद्यार्थी, गोरगरीब, कष्टकरी या सर्व जनतेतील, सर्व तळागाळातील सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी या दोन्ही पदाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन व राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आणून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये 1 नंबर पक्ष होण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत। गेल्या मागील 4 महिन्यामध्ये अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, अजून अनेक दिग्गज लोक देखील आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेण्याच्या इच्छुक आहेत। रोजच पक्ष प्रवेशाला आपल्याला सर्व पत्रकार बांधवांना या गोष्टीची सगळी जाणीव आहे। येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये असतील, विधानसभा निवडणूक असतील, या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही निश्चित वाढलेली दिसेल व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व काही समोर कळेल। आणि सर्व पत्रकार बांधवांनी जे सहकार्य आम्हाला वेळोवेळी केलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवाचे व आमच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व आमचे कार्यकर्ते यांच्या जीवावरच सगळं संघटन आमचं चालू आहे। सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली त्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना पण मी येणाऱ्या काळामध्ये सर्व ठिकाणी संधी देणार आहे आणि जे बी काही त्यांच्या सुखादुःखामध्ये व राजकीय क्षेत्रामध्ये भरभराटीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहून कार्यकर्त्यापासून तर पक्ष नेत्यापर्यंत सर्वांची मर्जी राखत काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये 1 नंबर करणार। आपल्या माध्यमातून धन्यवाद।